पुढून पण येणाऱ्या गाड्या, त्याच्यामुळे लाईट कमी असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होऊन जातो. तर मित्रांनो, आता झाले असं की रांजणगावचा भक्तनिवास संपूर्ण फुल आहे आणि फक्त AC रूम खाली आहेत, त्यासुद्धा 1000 रुपयात. वा, असे नजारे बघायला मिळाले ना की मस्त वाटतं. म्हणजे आपण राईड करतोय, काहीतरी असं नवीन पाहायला मिळालं. वा रे वा, क्या बात आहे. हे असे ओव्हरटेक करतात ना, त्याच्यामुळे लाईट्स ऑन करून ठेवायला लागतात. सुंदर असं गाव लागलं आहे मित्रांनो. आणि शाळेतली मुलं सुटलेत, तर माझ्या शाळेची मला अचानक आठवण आली. तर मंडळी, आपण आता निघतोय लेण्याद्रीवरून ओझरसाठी. तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर लेण्याद्री ते ओझर किलोमीटर आहे 15 किलोमीटर आणि आपल्याला 25 मिनटं दाखवत आहे. तर तुम्हाला लेण्याद्रीचा आणि मुंबई ते लेण्याद्री हा प्रवास कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आहे लेण्याद्रीचं शेवटचं दर्शन करून घ्या. तर आता आपण जातोय ओझर गणपती पाहायला. चला, तर ओझर इथे लिहिले 14 आणि आपल्या मॅपप्रमाणे 15 दाखवत आहे. तर सुंदर असं दर्शन झालं लेण्याद्रीचं. आणि शाळेतल्या मुलांची पिकनिक आलेली आणि माकडं खूप होती ना, त्याच्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. सगळीकडे आरडाओरड करत होते ते. ठीक आहे, आता आपण 20 ते 25 मिनटामध्ये ओझरमध्ये पोचू. माळशेज घाटपासून लेण्याद्री आणि लेण्याद्रीपासून ओझरचा रस्ता अतिशय सुंदर आहे. आणि ओझरनंतर रांजणगावपर्यंतचा रस्ता आपल्याला कसा काय मिळणार आहे तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. तर ही जी आपली अष्टविनायक सोलो राईडची सिरीज आहे ती आपण 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5 व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आता ओझर 12 किलोमीटर, अहमदनगर 110, माळशेज उजवीकडे 26 आणि जुन्नर 4. तर आता आपण आहोत जुन्नरमध्ये. आणि हे एक मिनटं तुम्हाला हा गेट दाखवतो. गोळेगाव नाव आहे गावाचं. तर चला आता आपण जाऊया दुसऱ्या गणपतीच्या दर्शनाला. आता कुमशेत इथे तुम्हाला बोर्ड दिसेल आणि इथे तुम्हाला उजवीकडे जायचं आहे ओझरसाठी. ओझरचा गणपती 9 किलोमीटर, नारायणगाव 17.5 आणि पुणे 94 किलोमीटर. सुंदर असं गाव लागलं आहे मित्रांनो. आणि शाळेतली मुलं सुटलेत, तर माझ्या शाळेची मला अचानक आठवण आली. सगळे असे हसत खेळत आम्ही जायचो शाळा सुटल्यावर घरी. आणि रस्ता जरी घरी जायचा जवळ असेल तरी इतरांना घरी सोडून मग शेवटी घरी जायचो, कारण मी एकदम लांब राहायचो. मित्रांनो, तुम्हाला शेणाचे डाग दिसत आहेत का? ते हे इथल्या गाई गुरांचे आहेत. आणि गावच्या रस्त्याला जोपर्यंत असे शेणाचे डाग दिसत नाही ना तोपर्यंत तो गावचा सुगंध जो असतो ना, म्हणजे जो स्मेल, तो गावी आल्यासारखं वाटतच नाही. म्हणजे मी जेव्हा कोकणात जातो ना हे सर्वत्र पाहायला मिळतं आणि तेव्हा वाटतं की हां बाबा आपण आहोत. नाहीतर फक्त डांबर बघायची तर आपल्याला सवयच आहे आणि खड्डे बघायची, पण हे जे शेण असतं रस्त्यावर पडलेलं त्याच्यामुळे गाई गुरं इथून जातात हे आपल्याला कळतं. आणि जाम ती म्हणजे फिलिंगच वेगळी आहे गावच्या रस्त्यांवरून चालणं, इवन तिथून राईड करणं. कधी गेलात तर तुम्ही अनवाणी चाला या पायांवरून, तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कारण इतरत्र इतका सगळं ऑक्सिजन आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला थकवाच नाही जाणवणार गावी आल्यावर. आणि मुंबईला फक्त आपण 500 मीटर तरी चालू दे, हायहुई होते लगेच. हाच फरक आहे. इथे मस्त मस्त असं पोल्ट्रीज आहेत, नंतर फार्म हाऊसेस आहेत, वेगवेगळे फार्म्स आहेत, ऊसाचे मळे आहेत. ओझर आपल्याला आलेलो आहे आपण आता जवळ. एक किलोमीटरवर म्हणजे दाखवत आहे मी पोचले करून. 0 किलोमीटर ओझर, नारायणगाव उजवीकडे, ओतूर लेफ्ट साईड, पुणे 86 उजवीकडे.
वा, असे नजारे बघायला मिळाले ना की मस्त वाटतं. म्हणजे आपण राईड करतोय, काहीतरी असं नवीन पाहायला मिळालं. वा रे वा, क्या बात आहे. मेंढर हे मेंढपाळ आहेत. आणि याच्यापासून हे जे बघू शकता ना, ते जॅकेट वेकेट बनवायला जे लोकर वापरतात ते भारी वाटतं. कशाला हॉर्न वाजवते मूर्खा, थांब की. एवढी घाई आहे, कळत नाही एवढे जीव तुझ्या समोर आहेत. वाय झेड साला. तर चला मित्रांनो, बाय बाय. बघ बघ बघ, अरे कशाला हॉर्न आहे ना, ते लोक त्यांच्या रांगेतच चालणार. मस्त वाटलं ना बघून तुम्हाला पण? खूप असं म्हणजे त्यांच्यात लहानपणी गावी असायचो ना, तर खेळायला मजा यायची त्यांना अंगा खांद्यावर. तर आता इथे 500 मीटरवर राईट आहे, आपल्याला जायचं आहे. चला. प्रवेशद्वारच इतकं जबरदस्त बनवलं आहे, क्या बात. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर, मस्त बनवलं आहे. आपले मामा इथे आपल्या स्वागतासाठी बसलेत. क्या बात, दिल खुश कर दिया इसने, जबरदस्त. भक्त निवास, भक्त भवन आणि समोर आहे पार्किंग. आणि त्याच्या समोरच मित्रांनो आहे कुकाडी नदी. आता पार्किंग कुठे करायची ते बघूया. तर मंडळी, ओझरचा विघ्नहर हा अष्टविनायक गणपतींपैकी 7व्या क्रमांकावर असणारा गणपती आहे. विघ्न म्हणजे आपण करत असलेल्या कार्यामध्ये येणारी कोणतीही आड अडचण, आणि हर म्हणजे दूर करणारा, म्हणून या गणपतीचे नाव विघ्नहर असे आहे. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते, कारण असं म्हणतात की गणपती बाप्पाने याच ठिकाणी विघ्नासुराचा पराभव केला होता. ओझरमधील हा श्री विघ्नहर गणपती अष्टविनायक गणपतींपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. सन 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला होता. तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्री ओझर गणपतीचे मंदिर बांधले होते. तर मित्रांनो, ओझरच्या गणपतीचं सुद्धा आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे. श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर इथलं सुद्धा आपलं मस्त असं दर्शन झालं आहे. तर आता आपण जातो रांजणगावच्या गणपतीला. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि आतमध्ये गणपतीची शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे ती घेता नाही आली. तर एकंदरीत मंदिराचा परिसर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मित्रांनो, ओझरमधून घेत आहोत आपण रामराम. आणि आता आपण थेट जात आहोत रांजणगावला. आणि रांजणगावचा गणपती इथून 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे आता वाजलेत 5:20 आणि पोहोचेपर्यंत आपल्याला अंदाजे 7 वाजतील. तर बघूया 7 वाजताची आरती आपल्याला मिळते का, आणि आपल्याला पार्किंग वगैरे करायचं. आजचा स्टे आपल्या रांजणगावमध्ये असणार आहे. तर इकडच्या उसाच्या रसाचे जे घुंगरूचे आवाज आहेत ना, ते मस्त वाटतात, असं गावी आल्यासारखा फील करतात. आणि इथे पार्किंगची प्रशस्त व्यवस्था आहे. आणि इथे जे भक्ती निवास आहेत ते पण म्हणजे खूप आहेत, खूप संख्या. मी काय तिकडे विचारपूस केलेली नाही, पण अंदाजे 500 रुपयाच्या आसपास असावे असं वाटतं इकॉनॉमिकल रेटमध्ये. तर आता इथे एक कुकाडी नदी आहे, कुकाडी रिव्हर. तर ती तुम्हाला एक दाखवतो शॉर्ट. आणि आत्तापर्यंत मी 2 जे गणपती बघितले ना, तिकडे स्वच्छता पण चांगली आहे. फक्त पर्यटक जी काय घाण करतात, प्लॅस्टिक आणि बाटल्या वगैरे टाकण्याचं काम, तर ते शक्यतो टाळा. कारण आपण आपल्या देवस्थानी येतोय तर कचरा कशाला करायचा ना. आणि दुसरं म्हणजे इथे जे खाण्याची किंवा भोजनाची, म्हणजे त्याला महाप्रसाद म्हणतात, आणि राहण्याची स्वच्छतागृह एकदम नीटनेटकं करून ठेवलेलं आहे. आता पुढे बघूया कसे काय एक्सपिरियन्स आपल्याला येणार आहेत. आणि मला जे काही अनुभव येतील ते मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तुम्हाला कुकाडी नदी दाखवतो.
महाप्रसाद किती वाजता असतो मावशी, काय आयडिया? अच्छा, 7 ते 9 10. आणि सकाळी अच्छा ओके. सकाळपासून आपण काय खाल्लं नव्हतं, तर फक्त वडापाव खाल्ला होता. तर आता इथे ओझरमध्ये मावशीकडून आपण मसाले चणे घेतलेत आणि 20 रुपयामध्ये 30 रुपयाची क्वांटिटी, 30 ते 40 रुपयाची क्वांटिटी आले. आपल्या मुंबईमध्ये कधी मिळत नाही. तर मस्त असं पाहून तोंडाला लाळ सुटली, तर म्हटलं मसाले चणे खाऊया. तर आपली गाडी उभी आहे आणि आता वाजलेत अंदाजे 5:30 होत आलेत. तर आता आपल्याला निघायचं आहे फटाफट, 10-15 मिनटात ते संपवू आणि आपल्या रांजणगावच्या दिशेने निघू. सभागृहात जे कीर्तन चालू आहे ना, इतकं ऐकायला मस्त वाटतंय ना, म्हणजे ऐकतच राहावं असं वाटतंय. फुल शांतता आहे. या घुंगरांचा आवाज येतोय, या कीर्तनाचा आवाज येतोय, मृदुंग वाजतोय, मस्त वाटतंय. आणि सोबत आहे चणे. तर चला आस्वाद घेऊया, तुम्ही पण घ्या. किती सुंदर दिसतंय. हे युग बरोबर नाही चाललंय, हे युग कलियुग बरोबर नाही चाललंय ना. बरोबर. चला निघू का मावशी? चला, धन्यवाद. हो हो मावशी, जातो सांभाळून. मस्त मावशी भेटले आपल्याला, छान विचारपूस केली आपली. हो चला मावशी, हो चला, हो हो. तर आपण आता इथून घेतोय. राम राम, काय पडलं तर नाही ना ते बघतोय. तर आता मित्रांनो, ओझर गणपती इथून आपण निघालोय. पण निघता निघता हा सूर्यास्त काय प्रसन्न आहे यार. क्या बात, क्या बात, क्या बात, जबरदस्त वाटतंय. एक गाडीचा फोटो काढूया इथे घेऊन. मित्रांनो, किती सुंदर सुंदर फोटो आले या नजाऱ्याचे. आणि असे नजारे मी नाही मिस करू शकत. मी याच्यासाठीच बाहेर पडतो सोलो. हेच कारण आहे गाडीला चावी लावायची आणि निघायचं. इतका सुंदर नजारा आहे आणि कुकाडी नदी. तर आता घेतोय आपण इथून निरोप आणि आता आपण थेट चाललो आहोत रांजणगाव गणपतीला आणि तिकडच्या भक्तिनिवासमध्ये आपण स्टे करणार आहोत. तर इथे सुद्धा सगळी व्यवस्था मस्त होती. आणि आता गणेश जयंती येते, त्यामुळे सर्वत्र लाइटिंग लावण्याचं काम वगैरे चालू आहे. तर मित्रांनो, ओझर ते रांजणगाव 64 किलोमीटरचं अंतर आहे आणि 1 तास 40 मिनटं दाखवत आहे. म्हणजे आपण 7 पावणे 8, अरे बापरे, इथेच 6:15 झाले. कारण ते फोटो वगैरे काढण्यात ना, व्हिडिओ वगैरे काढण्यामध्ये मी बराचसा वेळ घालवला इथे. कारण मी लेण्याद्रीमध्ये थांबलो नव्हतो, तर ओझरमध्ये थोडंसं आपण अर्धा तास वगैरे ती थांबलो होतो. आणि समोरचा नजारा क्या चुम्मेश्वरी, चुम्मेश्वरी नजारा आहे बा, एक नंबर. काय बोलावायला, काय तोडच नाही, तोडच नाही. मित्रांनो, आपल्या कॅमेरामधून तुम्ही या मस्त अशा सूर्यनारायणाचे दर्शन करून घ्या. काय दिसतंय राव. चला बाय बाय. तू लपतोयस आता डोंगरामागे, झाडामागे. आता काय मला भेटण्यातला नाहीस तू. तर आता मी जातो माझ्या वाटेला, तू जाशील तुझ्या वाटेला. तर दोघंही घेऊया राम राम. अजून तरी रस्ता आपल्याला छान भेटलाय आणि आता थंडी वाढते नसतो. आता रांजणगाव 53 किलोमीटर आहे. 53 किलोमीटर्स ओनली. येस, मी केलंय, मी करून दाखवलंय. सोलो अष्टविनायक ट्रिप वर मी जो निर्णय घेतला, म्हणजे ट्रिप सुरू करण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा गणेश जयंती निमित्त. कारण दिवस कमी होते. कालच मी सकाळी विचार करत होतो की नाही, मला उद्या सकाळी काही करून निघालंच पाहिजे. तर झाला उशीर, तरी आपण ठाम मत ठेवून निघालो. तर त्याचं फळ मला छान मिळतंय. तर आता आपण रांजणगावमध्ये अंदाजे 7:45 7:30 पावणे 8च्या दरम्यान पोहोचू. तिकडे बघू भक्तनिवासमध्ये किती काय रुपयाला रूम आहेत अशा. तर मित्रांनो, आता झालेला आहे मस्त असा काळोख होतोय आणि वाजतायत 6:45 वाजत आलेत आणि अजून 50-55 मिनटं आहेत. आपली लाईट रस्त्यावर कशी एकदम मस्त दिसते ना.
आणि थांबा तुम्हाला व्हाईट लाईट पण दाखवतो. हे असे ओव्हरटेक करतात ना, त्याच्यामुळे लाईट्स ऑन करून ठेवायला लागतात. आता ही व्हाईट लाईट आहे लांबचं बघण्यासाठी, आणि हा आपला अप्पर, हा डिप्पर, अप्पर डिप्पर अप्पर. आणि नाईट रायडिंगला तुम्हाला पाहिजे लाईट्स हव्याच, कारण आता बघा ना रस्त्याला लाईट्सच नाही आहेत. रस्त्याला लाईट नाही आहेत आणि मागून पण ओव्हरटेक करतोय, पुढून पण येणाऱ्या गाड्या. त्याच्यामुळे लाईट कमी असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होऊन जातो. मित्रांनो, तुम्हाला समोरची विजिबिलिटी दिसते का गोप्रोमधून? कारण समोरून येणारी जी लाईट आहे ना, ती डायरेक्ट डोळ्यावर मारते. आता समजा, आता बघा ही जी गाडी येते ना, इथं बारकी गाडी आहे. मोठ्या गाड्यांचे असे डोळ्याला लागत आहेत ना, त्याच्यामुळे समोर लाईट नसल्यामुळे थोडंसं पाचकायला होतं आहे. आता ही लाईट बंद केल्यावर बघा काहीच नाही दिसणार. कशाच्या भरोशावर गाडी चालवायची? म्हणून तुमच्या गाडीला लाईट लावून घ्या. आता ही येल्लो, ही व्हाईट, म्हणजे किती फायदा होतो आपल्याला. तर मस्त अशी राईड झाली आपली. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटते राईड नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, आणि अशाच नवीन सिरीजसुद्धा तुम्हाला यापुढे बघायला मिळणार आहेत एका मराठी यूट्यूबरकडून. हे असे रस्त्याच्या या लेनमधून, म्हणजे माझ्या समोरच्या लेनमधून चालवतोय तो. कसे गाढव आहेत. तर फायनली मित्रांनो, मी पोचतोय रांजणगाव श्री महागणपती, आणि ते पाहू शकता काय रोषणाई केली आहे, जबरदस्त यार. आता आपल्याला करायचा आहे हा रस्ता क्रॉस. हा मोठा टास्क आहे. 753F नॅशनल हायवे आहे हा. क्या बात आहे. तर फायनली आपण पोचलो आहोत रांजणगाव महागणपती. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या तिसऱ्या अष्टविनायकाच्या गणपतीच्या इथे आपण येऊन पोचलो आहोत. तर कशी झाली आपली राईड नक्की कमेंट करून सांगा. आणि वाजलेत फक्त 7:30, म्हणजे 10 मिनटं अगोदरच पोचलो आपण. पण आरती झाली असणार आहे, तर भक्त निवास शोधूया. तर मित्रांनो, फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर ओझर ते रांजणगाव हा प्रवास आपण मस्त असा सर केला आहे, आणि खूप छान वाटतंय. 1.5 तासात आपण 65 का 68 किलोमीटर गाडी चालवली आहे. आपण इथे मंदिराच्या इथे पार्किंग आहे आतमध्येच. जसंच तुम्ही या गेटमधून आतमध्ये आल ना, तर राईट साईडला गेट आहे, तिथून आतमध्ये आलात तर इथे पार्क करू शकता. आणि ट्रस्टेबल आहे, काही नाही, टेन्शन नाही. तर आता गाडीवरचं सामान आपण सगळं काढूया आणि भक्तनिवास शोधूया आधी. तर मित्रांनो, आता झाले असं की रांजणगावचा भक्तनिवास संपूर्ण फुल आहे, आणि फक्त AC रूम खाली आहेत, त्यासुद्धा 1000 रुपये. तर एकट्यासाठी 1000 रुपये देणं मला योग्य वाटत नाही आहे. तर आपण जरा बाहेर राऊंड मारू, कारण AC रूमची आपल्याला काहीच गरज नाही आहे. आपल्याला साधी रूम असेल, छोटी असेल 10 बाय 10ची तरी चालेल. 400 ते 400 नाही मिळणार, 500 रुपयापर्यंतचा बजेट धरून आपण रूम शोधण्याचा प्रयत्न करू. तर आपली बॅग घेऊनच फिरतोय मी. तर आता भक्तनिवासाकडून आता बाहेर हॉटेलच्या ठिकाणी जाऊया. हो, तर फायनली आपल्याला रूम मिळालेली आहे, आणि छोटी अशी रूम आहे. तर हे ठीक आहे, आपल्या एकट्यासाठी इनफ आहे. आणि 500 रुपये, काम तमाम. तर मी फटाफट फ्रेश होतो, आपला टॉप बॉक्ससुद्धा तिकडे आहे, आणि फ्रेश होऊन दर्शन घेतो. दर्शन घेतल्यानंतर 9:30 वाजेपर्यंत इथे महाप्रसादाचं काउंटर चालू आहे, तर इथे महाप्रसादसुद्धा आपल्याला करायचं आहे. तर आता फटाफट फ्रेशअप होऊया, त्यानंतर मिळतो. तर मित्रांनो, फायनली फ्रेश वगैरे झालो आहे, आणि आता आपण चाललो आहे महागणपती रांजणगावचा दर्शन करायला. खूप छान वाटतंय. म्हणजे आयुष्यातला पहिला असा दिवस आहे की आपण 3 अष्टविनायकाचे गणपती सोलो राईड करून दर्शन घेतलेलं आहे. तर थोडासा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला आहे, आणि आत्मविश्वास एकदम बूस्ट
रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायक गणपतींपैकी 8व्या क्रमांकावर असणारा गणपती आहे. असं म्हणतात की सर्व 8 गणपतींपैकी हा गणपती सर्वात शक्तिशाली गणपती आहे आणि त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती. हा गणपती शक्तिशाली असल्यामुळे रांजणगावचे गावकरी गणेशोत्सवामध्ये स्वतःच्या घरी गणपती आणत नसत. गणपतीची मूर्ती ही स्वयंभू पूर्वाभिमुख आहे आणि गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. तर मस्त अशी आरती चालू झालेली आहे. आता वाजलेत 8:30 आणि ही आरती जेमतेम 1 ते 1.5 तास चालणार आहे. आता पुजाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं 1.5 तास आरती चालणार आहे. आणि मृदुंगाचा आवाज मी जेव्हा ऐकतो ना तेव्हा मला असं चित्त थाऱ्यावर नाही राहत, म्हणजे जबरदस्त. तर मित्रांनो, माझ्या मागे आहे प्रसादालय. तिकडे भोजनाची व्यवस्था तुमची होईल, पण ते निःशुल्क आहे. तुमच्याकडून 1 पण रुपया आकारला नाही जाणार आणि 365 दिवस इथे मोफत जेवण दिलं जातं, सकाळ संध्याकाळ. तर खूप छानरित्या मित्रांनो दर्शन झालं आहे रांजणगावच्या महागणपतीचं. आणि मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मुंबई ते लेण्याद्री हा प्रवास आणि लेण्याद्रीच्या गणपतीचं दर्शन घेतलं, गिरिजात्मकाचं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ओझरचा गणपती आणि रांजणगावचा महागणपती याचं आपण दर्शन घेतलं, तिथला परिसर अनुभवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि उद्या आपण जाणार आहोत सिद्धटेकला, त्याच्यानंतर मोरगावला, त्याच्यानंतर जमल्यास जेजुरीला जाऊ, नाहीतर थेऊरला जाऊ. तर उद्या 3 गणपती आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये करायचे आहेत. तर मस्त अशी अष्टविनायक सोलो मोटो राईड माझी होतोय, तर खूप छान वाटतंय. एक जे स्वप्न होतं ते पूर्णत्वास येते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम. तर असाच आपला पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की आवर्जून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, काळजी घ्या.